आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। भीमा कोरेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 500 शूरवीरांना शौर्य दिनी मानवंदना दिली। शौर्य दिन अभिवादन बाईक रॅली काढून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भीमसैनिकांसह शूरवीरांना मानवंदना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात बनायला सांगितले आहे, म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनुसार भीमा कोरेगाव शौर्य दिनी शासनकर्ती जमात बनण्याचा ठाम संकल्प करा। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर बोलत होते। 500 महारांनी आख्या पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घ्यायची हिंमत दाखवली असेल तर तो आपल्याला एक प्रेरणा देतोय आणि तो आपल्याला आपली पुढची दिशा दाखवतो। आज आपण प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विषयामध्ये आपण पुढाकार केलेला आहे आणि आपण आपली तरक्की केलेली आहे। पण आपण आपल्या खऱ्या अर्थाने तरक्की आणि पुढाकार जोपर्यंत नाही करू शकत, जोपर्यंत जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपण शासनकर्ती जमात नाही बनू। बाबासाहेबांनी आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला होता की जाऊन आपल्या घरावरती द्या की आपल्याला शासनकर्ती जमात बनायची। त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आज शिक्षण असो, आरोग्य असो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो, क्रीडा असो, मीडिया असो, आज आपल्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला छापा ठेवलेला आहे। फक्त आपण शासनकर्ती जमात राहणार। म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपण भीमा कोरेगाव इथे विजय स्तंभाच्या खाली लावू, हीच आपण एक आश्वासन देऊ आणि आपण सर्वांना हे आश्वासन देऊ की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, त्यांच्याच विचारावरती चालू, त्यांच्याच स्वप्नावरती चालू, आपण एक दिवशी स्वतःला शासनकर्ती जमात म्हणून इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित करायचंय, म्हणजे करायचं। मी आंबेडकरवादी चळवळ माझ्या खांद्यावरती घेईन। मी संविधानिक हक्क आणि अधिकारांच्या रक्षण करून न्यायासाठी लढेन। परत आहे का? मी संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करून न्यायासाठी लढेन। मी आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना सत्तेत बसवेन। मी आंबेडकरवादी लोकांना सत्तेत बसवेन आणि मी सत्ताधारी बनेन। आणि मित्रांनो, जाता मी आपल्या सर्वांना एवढाच संदेश देतो की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आलेली आहे। 15 तारखेला महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना नुसता एकच निर्धार करायचा आहे, एकच संकल्प करायचा आहे की माझा इकडनं जो माणूस निवडून येईल तो फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारांचा असला पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त संविधान